जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण संत एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. कालपर्यंत 13 अभंग झाली. आज आपण 14वा अभंग पाहूया. 14व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला एकांती हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. अभंगात उघड आहे की नाथ महाराज सांगतायत, भगवंताचं स्मरण तुम्ही कदापिही सोडू नका. व्यवहारात तुम्ही काहीही करत असा, पण भगवंताच्या नामाला धरून राहा. समर्थ रामदास नामाच्या समासामध्ये म्हणतात, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. आपल्या जीवनातल्या सर्व घडामोडी करत असताना नामाचं अनुसंधान ठेवलं पाहिजे, असं संत आपल्याला सांगतात. नाथ महाराजही इथे तेच सांगतायत की हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. प्रश्न असा उपस्थित होतो की असं आपण करतो का? अर्थातच खूप कमी स्वरूपात करतो, पण आपण प्रयत्न जरी केला तरी असं 24 तास शक्य आहे का? साहजिक आहे, हे तसं शक्य नाही असंच वाटतं, किंबहुना खूप कठीण आहे असं वाटतं. पण खूप कठीण आहे म्हणून त्या वाटेनं जायचंच नाही असा अर्थ नाही. जनाबाईंची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून होत्या. त्या शेण्या थापायच्या आणि अखंड विठ्ठलाचं नामस्मरण करायच्या. गावातल्या काही बायकांनी असा कट रचला की हिच्या शेण्या जास्त होत आहेत, तर आपण जनीनं आमच्या शेण्या चोरल्या असा जनीवरती आळ आणूया. त्यांनी तसा आळ आणला आणि सगळ्या जणी नामदेव महाराजांकडे गेल्या. नामदेवराय म्हणाले, आपण निकाल लावूया. शेणी उचलावी ती कानाला लावावी. ज्या शेणीतून विठ्ठल ध्वनी येतो ती शेणी जनीची आणि बाकीच्या बायकांच्या. हा कार्यक्रम सुरू झाला. शेणी घ्यावी, कानाला लावावी. काही शेण्यांमधून अक्षरशः विठ्ठल नामाचा ध्वनी आला. अर्थातच त्या शेणी थापताना जनाबाई विठ्ठल नामामध्ये दंग होती. भगवंताचं नाम रोमात भिनल्याचं हे लक्षण आहे. गोंदवलेकर महाराजांच्या शरीराला कुठेही कान लावला तरी रामनाम ऐकू यायचं. हे सगळं काय आहे? भगवंताचं नाम मुरल्याचं हे लक्षण आहे. आपण कुठलीही कृती करत असताना त्यामागे भगवंताचं स्मरण ठेवायला संत आपल्याला सांगतात. तो खरं म्हणजे भगवंताचं नाम आपल्या जीवनात उतरवण्याचा एक मार्ग, एक युक्ती म्हणून ते तसं सांगतात. वस्तुतः जीवनामध्ये 24 तासात आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. त्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रत्येक वेळी भगवंताचं नाम घेणं हे तितकं सोपं नाही. त्यासाठी त्या अवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे. नाथ महाराज जेव्हा म्हणतात की हरी बोला देता हरी बोला घेता, हसताना खेळताना गाताना खाताना काहीही करताना हरी बोला, त्यावेळी ते या अवस्थेकडे निर्देश करतायत. आपण जीवन जगत असताना मुख्यतः इंद्रियांच्या माध्यमानंच जगतो आणि इंद्रिय दृश्याच्या मागं धावत असतात. आता इंद्रिय दृश्याच्या मागे धावतायत हे खरं आहे, पण तुम्ही अंतर्मुख होऊन हा विचार करा की इंद्रिय तरी दृश्याच्या मागं का धावलं. असं समजा की आपल्याकडे गाडी आहे आणि गाडी रस्त्यावरून धावते. आता रस्ता आहे आणि त्यावरून गाडी धावते हे उघड आहे, जसं की दृश्य आहे आणि दृश्याच्या मागे इंद्रिय धावते. पण गाडी धावते कुणामुळे?
गाडीमध्ये इंधन आहे म्हणून गाडी धावते. तसंच ती गाडी चालवणारा कुणीतरी गाडीवर बसलेला आहे म्हणून गाडी धावते. तद्वतच इंद्रियांच्या मागे चैतन्य आहे म्हणून इंद्रिय दृश्याकडे जाऊ शकते. ते चैतन्य जर नसेल तर इंद्रिय काहीही करू शकणार नाही. जसं की मेलेल्या माणसाला डोळ्याला काहीही दिसणार नाही किंवा त्याच्या जिभेला कसलीही चव येणार नाही. जो दृश्य पाहतो, जो चव घेतो, तो त्या इंद्रियांच्या मागे चैतन्य रूपाने अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे किंवा जोपर्यंत आपण या नरदेहामध्ये आहोत, तोपर्यंत त्या चैतन्य तत्वाची ओळख करून घेणं गरजेचं आहे. नाथ महाराज काय म्हणतायत? हरी बोला देता घेता, हसता खेळता, गाता खाता, सर्व काही करताना. म्हणजे बोलताना, गाताना, हसताना, जेवताना, त्या त्या इंद्रियांमार्फत भोग भोगताना इंद्रियांच्या मागे असलेल्या चैतन्याला तुम्ही ओळखा, असं नाथ महाराज सांगतायत. त्या चैतन्यापाशी जर तुम्ही पोचला तर तुमची कृती ही नामामध्ये भिजलेलीच असेल. असं पहा, रस्त्यामधून बस चालली आहे. त्या बसमध्ये मी बसलेलो आहे, पण बसचा जो ड्रायव्हर आहे त्याच्याशी माझा परिचय नाही. परिचय नसला तरी बस चालू आहेच. तसंच आज मला इंद्रियांच्या मागे असलेल्या चैतन्य तत्वाची ओळख नाही. माझी इंद्रिय सुरू आहेतच, मी देहामध्ये बसलेलो आहेच, पण मीपणानं बसलेलो आहे, माझ्या देहबुद्धीनी बसलेलो आहे. जसा की तो त्या बसमध्ये बसलेला माणूस ज्याची ड्रायव्हरबरोबर ओळख नाही आहे. आता त्यांनी जर ड्रायव्हरबरोबर ओळख करून घेतली आणि तो ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसला, तर आता दोघे मित्र त्या बसमधून जायला लागले. म्हणजे आता ती बस त्या व्यक्तीच्या जाणतेपणाने जायला लागली. जसा तो ड्रायव्हर नेतोय तसाच हा माणूसही ड्रायव्हरचा सोबती होऊन त्याच्याबरोबर त्या बसमध्ये आहे. आता यात काय झालं? आपल्या इंद्रियांना जो चालवणारा आहे त्याच्या जाणीवेमध्ये मी जाऊन बसल्यामुळं माझ्या इंद्रियांच्या मागे जी प्रेरणा आहे, जे चैतन्य आहे, त्याच्याशी मी तदाकार होऊन गेलो. त्यामुळे माझी प्रत्येक कृती ही भगवंताला धरून केली गेली. यालाच नाथ महाराज प्रत्येक कृतीच्या मागे नाम घ्या असं म्हणतायत. अर्थात नाथ महाराजांनी हे सोपं करून सांगितलेलं आहे. म्हणजे नाथ महाराज जेव्हा म्हणतात हरी बोला गाता, हरी बोला खाता, त्यावेळी ते इंद्रियांनी केलेल्या कृतीला निर्देश करतातच, पण त्या कृतीच्या मागे चैतन्य तत्व आहे. त्या तत्वाशी तुम्ही समरसून जा आणि मग ती कृती करा, असं नाथ महाराज म्हणतायत. म्हणजे गाणारा गळा आहे, पण गळा आत भगवंत आहे म्हणून गाऊ शकतो. खाणारं तोंड आहे, जीभ आहे, पण त्यामागे राम आहे, चैतन्य आहे म्हणून आपण खाऊ शकतो. बघणारे डोळे आहेत, पण आत आत्माराम स्थित आहे म्हणून डोळे दृश्य पाहू शकतात. या आत्मारामाच्या जाणीवेमध्ये तुम्ही जा, असं नाथ महाराज सांगतायत. हा आपल्या आत्म्याच्या जाणीवेपर्यंत जाण्याचा अभ्यास रोज करायचा आहे. असा जो रोज अभ्यास करतो आणि त्या आत्मस्वरूपाशी तदाकार व्हायला लागतो, त्या साधकाची कृती नामामध्ये भिजलेली असते. मग प्रत्येक कृती करताना तिथे नाम आहेच. जेव्हा नाथ महाराज म्हणतात हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागा अंती हरी बोला, त्यावेळी तुम्ही एकांतात नामस्मरण करा आणि मग लोकांमध्ये जाऊन नामस्मरण करा आणि मग मरतानाही नामस्मरण करा, असा त्याचा अर्थ नाही. एकदम ज्या क्षणी जीव जातो आणि माणूस मरतो तेव्हा नाम घ्यायचं, असा याचा अर्थ नाही. आधी हरी बोला एकांती ही अवस्था साध्य झाली पाहिजे. एक म्हणजेच आत्मा आणि एक याचाही अर्थ अहंकार असा आहे. त्यामुळे एक असलेल्या अहंकाराचा अंत जिथे होतो तो खऱ्या अर्थानं एकांत आहे. आपल्या मीपणाचा अंत साधनेमध्ये झाला पाहिजे. महाराजांच्या भाषेत सांगायचं तर नाम असं घ्यावं की नाम कोण घेतो आहे हे विसरून जावं. आपण नाम घेत आहोत
याचाही आपल्याला विसर पडावा. हा विसर जेव्हा पडतो आणि नाम सुरू राहतं तेव्हा एकांत साधला जातो. याला म्हणायचं हरी बोला एकांती. मात्र नाम सुरू राहिलं पाहिजे बरं का. सगळ्याचाच विसर पडला तर मग ती एकतर निद्रा झाली नाहीतर मरण झालं. हे दोन्हीही आपल्या कामाचं नाही. नामाचं स्मरण पाहिजे, आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण पाहिजे, पण स्वतःच्या देहभावाचा विसर पाहिजे, तर तो एकांत. असा एकांत संतांना अपेक्षित आहे. असा जो एकांतात नाम घेतो, असं ज्याचं हरिबोला एकांती घडतं, त्यालाच हरिबोला लोकांती ही अवस्था प्राप्त होते. कारण त्याला त्याच्या आत असलेल्या आत्मस्वरूपाची प्रचिती आल्यामुळं तेच आत्मस्वरूप सर्व लोकांमध्ये, सर्व यच्चयावत सृष्टीमध्ये व्यापून आहे याचा त्याला अनुभव येतो. आणि हा अनुभव येणं म्हणजे हरिबोला लोकांती. अशी एकदा अनुभूती आली की तो साधक नामाच्याच अनुसंधानामध्ये अखंड राहिला. मग नाम त्याला सोडून जात नाही आणि तो नामाला सोडून जात नाही. मग त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये नाम आहेच. म्हणजे गोंदवलेकर महाराज जेव्हा झोपतात तेव्हाही ते नामात असतात, जेव्हा जेवत असतात तेव्हाही नामात असतात, जेव्हा शेतात काम करत असतात तेव्हाही नामात असतात. अशा मनुष्याला देहत्यागा अंती हरिबोला ही अवस्था आलेलीच असते. कारण आपलं जन्म मरण हे आपल्यासोबत कायमच आहे. असं होत नाही की एका दिवशी मनुष्य मरतो आणि त्याच्या आदल्या दिवसापर्यंत तो कधीच मेलेला नसतो. मरण हे आपल्याला रोज येतं, प्रत्येक श्वासाबरोबर येतं. श्वास घेणं हा जन्मच आहे आणि श्वास सोडणं हे मरणच आहे. समजा श्वास घेतला आणि परत सुटला नाहीच तर तिथेच मृत्यू आहे. किंवा श्वास जर सुटला आणि परत घेतला गेला नाही तर तिथेच मृत्यू आहे. याचा अर्थच हा की प्रत्येक श्वासागणिक आपण मृत्यू पाहत आहोत, आपण जन्मही पाहत आहोत. जो मनुष्य आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला त्यानं देहत्यागाअंती हरी बोललाच म्हणून समजा. देहत्याग म्हणजेच आपल्या देहबुद्धीचा त्याग. या देहबुद्धीच्या त्यागाच्या ठिकाणीच त्यानं नाम घेतलं आणि त्या अवस्थेमध्ये तो राहिला. याचाच दुसरा अर्थ देहभावातीत पण भगवंताच्या स्मरणाच्या अवस्थेत तो राहिला. अशा साधकाचं वर्णन हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागा अंती हरिबोला या ओळीत नाथ महाराज करतात. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे साहजिक आहे की त्याचा सगळा व्यवहार नामाने भिजलेला असतो. तेच नाथ महाराज पुढे सांगतात. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. काय होतं, त्यांचे जे भाऊबंद होते ते त्यांच्या मागे लागलेले होते की तुम्ही बुवा झालेले आहात, महाराज झालेले आहात, तुम्हाला वडिलोपार्जित जमीन काय करायची घेऊन. तर महाराज व्यवहाराला धरून त्यांच्याशी भांडायचे की मी माझी जमीन का सोडू. भाऊबंद म्हणायचे तुम्ही जमीन सोडा, महाराज म्हणायचे मी जमीन सोडणार नाही. आणि भाऊबंद आणि महाराज यांच्यात सतत भांडणं व्हायची. भांडणं इतक्या टोकाला जायची की अक्षरशः शिवीगाळ व्हायचा. महाराजांजवळ वामनराव ज्ञानेश्वरी नावाचे गृहस्थ होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. त्यांनी साधक किंवा योगी कसा अंतरंगामध्ये स्थिर असतो या स्वरूपाची एक ओवी ज्ञानेश्वरीतली घेतली आणि महाराज जेव्हा भाऊबंदांवरती आरडाओरडा करत होते त्यावेळी त्या ओवीचा अर्थ महाराजांना जाऊन विचारला. महाराज एकदम शांत स्वरात म्हणाले, वामनराव, याचा अर्थ तुम्हाला हे भांडणाचं नाटक संपलं की सांगतो. या क्षणाला महाराज आरडाओरडा करतायत आणि याच क्षणाला महाराज एकदम शांतपणे आपल्याशी बोलतायत हे पाहून वामनरावांना धक्का बसला. यावरून काय दिसतं हो? यावरून हीच अवस्था दिसते, हरी बोला भांडता. म्हणजे महाराज हरी बोलतच होते पण वर करणी ते भांडत होते. हीच ती अवस्था आहे. कारण ते नाममय झालेले होते, नामस्मरणामध्ये चिंब भिजलेले होते. म्हणून त्यांनी देहानं काहीही केलं तरी तिथे नामस्मरण सुरूच आहे. त्यामुळे
या अभंगाचा कुणी असा विपर्यास करायचा नाही की मी देहानं काहीही केलं तरी चालतं, फक्त मी माझं नामस्मरण सुरू ठेवलं म्हणजे झालं. हे सुरू ठेवलेलं नामस्मरण नाही आहे, हे आपोआप घडणारं नामस्मरण आहे. ही एक अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये साधक स्थिर झालेला आहे आणि त्यानंतर तो देहानं बाकीचे व्यवहार करतोय. उठेल, बसेल, झोपेल, जेवेल, भांडेल, काहीही करेल. त्याची कृती ही फक्त वरकरणी दिसते. मुख्य त्याची जर कृती सुरू असेल तर ती नामस्मरणाची सुरू आहे. अशी ही अलौकिक अवस्था आहे. नाथ महाराज शेवटच्या ओळीत म्हणतात, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. एकूण काय तर असं भगवंताच्या नामामध्ये तुम्ही चिंब भिजून जा, असं नाथ महाराज म्हणतायत. मग तो साधक जनामध्ये असेल किंवा विजनी असेल, जनापासून लांब अरण्यामध्ये असेल, तरी तो नामातच भिजलेला आहे, नाममय झालेला आहे. आपण या अवस्थेचं एवढं वर्णन का बघितलं? कारण तुम्ही तर्काने विचार करून बघा, आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे नाम घेणे केवळ अशक्य आहे. आठवण म्हणून दिवसातले 2-3 तास आपण असे प्रयोग करू शकतो की काहीही करायच्या आधी नाम घ्यायचं, पण तो प्रयोग तसा टिकणार नाही. कारण आपण देहभावावरती असल्यामुळं आपलं मन त्या ठिकाणी आहे. ते मन असल्यामुळं प्रत्येक कृतीच्या मागे नाम घेणे हे आपल्याला कदापि जमणार नाही. फार कशाला एक साधा अभ्यास करा. आपण दिवसातून 2 वेळा तरी जेवतो ना. रोज जेवताना एक घास घ्यायच्या आधी भगवंताचं नाम घ्यायचं आणि मग घास घ्यायचा. 1 दिवस करून बघा, म्हणजे कळेल की ते किती कठीण आणि अशक्यप्राय आहे. नाथ महाराज तर इथे आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे नाम घ्यायला सांगतायत. साहजिक आहे, देहभावाने हे घडणं शक्य नाही. आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे नाम येण्यासाठी कृती जिथून घडते, त्याची प्रेरणा जिथून होते, म्हणजे आपल्या मनाच्याही मागे, आपल्या चित्ताच्याही मागे भगवंताच्या नामाशी तदाकार होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही एक अवस्था आहे. या अवस्थेपर्यंत जो गेला त्याचा यच्च यावत व्यवहार नाममय होतो, हे उघडपणे नाथ महाराजांनी मांडलेलं आहे. पण घडतं काय, पुष्कळदा संत वाङ्मयाचा बाह्यार्थच बघितला जातो. अहो, मी नाम घेता घेताच याला मारलं ना, मग मला दोष कसा लागला, असाही कोणीतरी युक्तिवाद करेल, जो पूर्णपणे निर्बुद्ध ठरेल. नाम मुरणं हे देहभावाच्या पलीकडचं आहे. आपलं मन लयाला गेल्याशिवाय नाम अंतःकरणात मुरणे ही प्रक्रिया घडतच नाही. म्हणूनच सद्गुरुपदिष्ट साधना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सद्गुरू आपल्याला आपला देहभाव, आपलं मन, आपली बुद्धी याला बरोबर बाजूला कसं ठेवायचं आणि आपल्या आत्म्याचं अनुसंधान कसं राखायचं हे शिकवतात. नुसतं शिकवत नाहीत, तर ते आपल्याकडून करून घेतात. बरं, नुसतं करूनही घेत नाहीत. आपल्या साधनेच्या मागे ते कृपेच्या रूपानं, आशीर्वादाच्या रूपानं आणि शक्तीच्या रूपानं उभं राहतात. त्यांनी दिलेली साधना करावी आणि भगवंताचं नाम, आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान अधिकाधिक आपल्यामध्ये मुरवून घ्यावं. महाराजांची प्रवचनं आपण ऐकतो. त्या प्रवचनांमध्ये महाराज जे सांगतात ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत कळकळीनं आणि प्रेमानं भगवंताचं नाम घ्यावं. असं घेत गेलं, अशी साधना करत गेली की त्याच क्षणी सद्गुरुकृपा आपल्यावरती होत राहते आणि हळूहळू साधक आपल्या देहभावातून निसटायला लागतो. तो तसा निसटायला लागला की भगवंताचं नाम त्याच्यामध्ये मुरत जातं आणि ते मुरत गेलं की तो देहाने काहीही करत असला तरी त्याच्या मागे भगवंताच्या नामाचं स्मरण राहतं. मला खात्री आहे आपल्यापैकी काही जणांना हा अनुभवही असेल की आपण प्रपंचातली कामं करतो खरं, पण आपल्याला भगवंताची, महाराजांची, आपल्या सद्गुरूंची आठवण असते. त्या ठिकाणी आपण मनानं त्यांच्यापाशी असतो, पण देहानं आपण स्वयंपाक म्हणा, लेखन म्हणा किंवा ऑफिसचं काम म्हणा ते करत असतो.
हीच अवस्था आणखी आणखी मुरत गेली की सद्गुरूंच्या ठिकाणी साधक स्थिर होतो, भगवंताच्या नामामध्ये स्थिर राहतो आणि मग त्याचा देह नैसर्गिकदृष्ट्या जे आवश्यक आहे ते किंवा कर्तव्य म्हणून जे आवश्यक आहे ते असं कर्म करत राहतो. अशी ही साधक अवस्था या 14व्या अभंगात नाथ महाराज सांगतात. आज निरूपण सेवेला इथे विराम देतो. यथावकाश आपण 15वा अभंगही पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.